मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं विदर्भ साहित्य संघ आणि महाराष्ट्र राज्यभाषा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी स्मरण कुसुमाग्रजांचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुसुमाग्रजांवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्रीपाद अमृत डांगरे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या भाषेमध्ये कम्युनिस्ट विचारांचे संस्कार जाणवतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या नाटकातील पात्रांच्या मुखातून सामान्य जनतेच्या मनातील आशय मांडला, असं मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर वि सजोग यांनी व्यक्त केलं. विदर्भ साहित्य संघ आणि महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त स्मरण कुसुमाग्रजांचे या कार्यक्रमाचं मंगळवारी आयोजन करण्यात आलं. विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीतील अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डॉक्टर जोग आणि भाषा संचालनालयाचे विभागीय संचालक हरेश सूर्यवंशी प्रामुख्यानं उपस्थित होते. यावेळी कुसुमाग्रजांचं प्रसिद्ध नाटक वीज म्हणाली धरतीला या नाटकातील 3 प्रवेशांचं प्रभावी अभिवाचन दीपाली घोंगे, कल्याणी गोखले, डॉक्टर स्मिता माहूरकर, डॉक्टर भाग्यश्री चिटणीस आणि प्राध्यापक विवेक लोणी यांनी केलं. या कार्यक्रमाची संकल्पना विवेक लोणी यांची होती आणि सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केलं. याच कार्यक्रमात 4 होत्या पक्षिणी त्या आणि स्मरशील गोकुळ सारे या नाट्यपदांचं गायन डॉक्टर मंजिरी वैद्य अय्यर यांनी केलं. विनोबांच्या या वाक्याला मी पुस्ती देतो. ज्या भाषेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी धार्मिक युवाबाजी विरुद्ध संघर्ष केला ती भाषा कधी मरणार नाही. ज्या भाषेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेठजी भटजींविरुद्ध संघर्ष केला ती भाषा कधी मरणार नाही. ज्या भाषेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता, जनता, बहिष्कृत भारत, मुकनायक ही वर्तमानपत्रं चालवली ती भाषा मराठी भाषा मरणार नाही. तुझ्या इतकी चावट मुलगी या खुदाच्या दुनियेत कुठेही सापडायची नाही मुंदर. मी काय चावटपणा केलं? तूच पुन्हा आता त्या खुदाचं नाव घेतलंस. अगं त्या खुदाचं नाव घेतलं, या खुदाचं नाही. कोणत्या? डोंबल तुझं. अशी पकडतेस होय मला? मी कशाला पकडू बाई? पकडणारी येतील केव्हा तरी. निमित्तच हवं असतं गळा मोकळा करायला. तुम्ही दोघी ना राणी साहेबांच्या नेहमी जवळ असता म्हणून फार मस्तवाल झाले आहात. पण याद राखा, तुमचा नक्षा उतरवीन मी एक दिवस. अगं पण जुलेखा, इतकं चिडायला काय झालं?